हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. लाईट चालू आहे आता. काय भोंग्याची बाहेर आली वाटतं मला. भोंग्याची बाहेर चेक कर ना फक्त. लवले कुठे ती? लवले का नाही आता तिला? आता आवाज चालू होता पण कधी असून. एक मिनिट. हा ती लाईट येते जाते वरची. हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. नाही ना टकली दादा नी. हॅलो हॅलो हॅलो. तेव्हा लाईट येते जाते ती बरोबर ती. हॅलो वर्षा हॅलो हॅलो हॅलो. पिंडी दादा पण लगेच झाला कसा? हा. हॅलो हॅलो हॅलो. 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 हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा आहे. मी बोल. हा लाईव्ह जाईल. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो जास्त ओल्या हात नको लावू तिथे पुढे. हॅलो. नाही तसं काही विषय. हॅलो नाही मग वायर कोणी हरवलीच नाही रे असं बोलतो तुला. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 अजय. दोन ठेव. ए दादाला कॉल कर. दादालाच माहिती असतं. पावर चालू केली का? पावर चालू आहे. हॅलो हॅलो. काय? चावी आहे गाडीची. बाबा सगळे बिझनेस चालू आहे. फॉर्च्युनरची चावी. हे चल. कॅमेरा झाले तिथं. पण टॉस कोण जिंकलाय? हॅलो हॅलो हॅलो. बोल नको लाईव्ह बोल आवाज. टॉस झाला का? मोबाईल मध्ये ऐक ना. एक काय टॉस करतोय भाई. हॅलो 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 चेक हॅलो चेक. लोगो ठेव ना. त्याच्या साईडला तो फोटो पण. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा याच्यावर येतो आवाज. कसं काय? याच्यावर कसं? नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हॅलो हॅलो हॅलो. सूरज काय बोलतो? बेस्ट ऑफ लक.
लिंक हॅलो हा हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो
हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हा मशीन हल्ली रे मशीन. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. स्टार्टिंगला बरोबर चालू होता पण. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक. ए रुपया आवाज नाही बघ. हॅलो सगळे ऑलराऊंडर. इथे जातोय लाईव्हवर आवाज इथं इथे नाही जाते. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. मग चालू होता स्टार्टिंगला तू गेला तेव्हा. काय माहिती लाईव्हवर जातोय. हॅलो हॅलो हॅलो. बघ कुठला बटन पण इथे हातच नाही लावला रे कोणी. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो चला जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये राहुल आणि तेजस. पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज पंकज. डॉट चेंडूची समाप्ती होते 4 षटकांचा सामना. आता आवाज कसा येईल. लाईट चालू आहे लाईट.
LGY चषक 2026 तुम्ही पाहतायत. ब्राह्मण करवले विरुद्ध बामाले अशी लढत. बामाली संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी ब्राह्मण करवले या संघाला इन्व्हाइट केलंय. 4 षटकांच्या मॅचमध्ये पहिला चेंडू पंकजचा डॉट आपल्याला पाहायला मिळालाय. यानंतर रुनव 11 नारायण विरुद्ध पिसिवली साहिल भोईर अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या मॅचमध्ये बुर्दुल विरुद्ध सागाव. चौथ्या मॅचमध्ये उसरकर विरुद्ध उत्तर शिव आणि पाचव्या मॅचमध्ये उसाटणे विरुद्ध सोनारपाडा करंजचा संघ. पंकजचा पुढचा बॉल वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. 4 षटकांची मॅच. 4 गोलंदाज वापरणं तुम्हाला बंधनकारक असेल. ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. पंकज जागेवरनं खेळायचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. सलगचा तिसरा चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आतापर्यंत डॉट आपण पाहतोय. पंकज पावसे एक जबरदस्त गोलंदाज आहेत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, चांगली कामगिरी करत असताना बामाली संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. 4 षटकांच्या मॅचमध्ये खातं उघडलं जातंय राहुल पाटील यांचं. आता मात्र स्ट्राईक एंडला तेजस येत आहेत. 4 ओव्हरची मॅच. यानंतर रुनव 11 नारायण आणि पिसिवली दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. अजून एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि अंडर 21 पहिली प्रीमियर लीग स्पर्धा पिंट्या जोशी ज्यावेळी झाली होती टायगरच्या मैदानात त्यावेळी सर्वात जास्त बोली पंकज पावशे या गोलंदाजाला लागली होती. तोचा गोलंदाज. हाही वेगवान चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. जबरदस्त बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळाले पंकज पावशेच्या माध्यमातून. एकच धाव खर्च केली. प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मण करवले हा संघ आपण पाहतोय. तेजस आणि राहुलला पूर्णपणे शांत ठेवले 4 षटकांच्या मॅचमध्ये.
सूरज आलेत बॉलिंग करण्यासाठी. सूरज सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे. पंकजची जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सूरजच्या पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात राहुल पाटील यांच्या खात्यामध्ये. सूरज राईट ओव्हर द विकेट. इथे चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत. पंकज आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव मिळेल. धावसंख्या 4 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर असताना 4 षटकांची मॅच. अजून एक डॉट बॉल. सूरज जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. फुटवर्कचा वापर नाहीये. जागेवर खेळायचा प्रयत्न आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि आपण पाहतोय पाऊस सध्या सुरू आहे त्यामुळे थोड्याशा अडचणी फलंदाज मात्र या अडचणीमध्ये तुम्हाला किमान 4 षटकांमध्ये 30-35 हे टार्गेट चांगलं असू शकतं कारण की दुसऱ्या डावामध्ये सुद्धा हीच परिस्थिती पिंड जोशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पुढला गेले पॉईंटच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पहिला चौकार या स्पर्धेतील. धावसंख्या 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. LGY चषक 2026 पावसाळी क्रिकेट स्पर्धा. आज 10 संघ इन ऍक्शन मध्ये. उद्या 10 40+ संघ आपल्याला पाहायला मिळतील. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क कोणत्याही प्रकारचा झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होते. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटका अखेर प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मण करवली संघाची धावसंख्या ती फक्त आणि फक्त 8. रितेश भोईर आले बॉलिंग करण्यासाठी. वैयक्तिक पहिला आणि संघाचं 30रं षटक कारण की 4 षटकांची मॅच आहे. 4 गोलंदाज वापरणं तुम्हाला अनिवार्य असणार आहे. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पाऊस सध्या सुरू आहे. एज लागली होती. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. चांगली फिल्डिंग. तरी पावसाळी क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर थर्डमॅन आणि फाईन लेग थोडंसं बिझी शेड्यूल असतं पिंट्या जोशी कारण जास्तीत जास्त चेंडू त्या दिशेने जातात. धावसंख्या 9 वरती आपल्याला पाहायला मिळते. 30रं षटक रितेश बॉलिंग मार्कवर. रितेश राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा वेगाने पूर्ण केले. 2 धावा सहज पूर्ण होतील. धावसंख्या 11. मोठ्या फटक्यांच्या शोधात आहेत मात्र मोठे फटके येत नाहीयेत. बॉलिंग सध्या बामणी टीमच्या माध्यमातून चांगली आपल्याला पाहायला मिळते.
नारायण आणि पिसिवली दोन्ही टीमने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे पुढच्या मॅचसाठी. यावेळेस मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले होते, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. या इनिंगचा हा दुसरा चौकार. धावसंख्या 16 वरती आपल्याला पाहायला मिळते. पंकज पावशे वेगाने आले होते, मात्र त्यांना यश मिळालं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. एकच धाव मिळाली, फलंदाज रन आउट. नयन येतात तिसऱ्या क्रमांकावरती. ब्राह्मण करवले संघ आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना. ब्राह्मण करवले संघ म्हटल्यानंतर आपण पाहतोय हरेश पाटील यांचा संघ संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळतोय. जागृती 11, ऋषा 11, तेजस रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. तिसऱ्या क्रमांकावरती नयनला आपण पाहतोय. रितेशने सुद्धा चांगली बॉलिंग आतापर्यंत केली. 5 चेंडूमध्ये 9 धावा. रितेश राईट मोर द विकेट. इथे मात्र थोडेसे पाय स्किट झालाय. 1 धाव मिळाले. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6.00च्या सरासरीने 18 धावा आपल्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चला ऋणविलवन नारायण आणि पिसिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी लवकरात लवकर या. शेवटचं षटक. ओमकार आलेत बॉलिंग करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. वैयक्तिक पहिल्या आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतात ओमकार. ग्रामीण टेनिस रेडच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट क्लॅरिटी विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. तेजस भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. बामाली संघाकडनं ओमकार शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र धावा कराव्या लागतील. किमान या ओव्हरमध्ये 10 ते 12 धावा येणं गरजेचं आहे. एक सिंगल इथे मिळाले पहिल्या बॉलवरती. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकात आपण पंकजला पाहिलं, त्यानंतर सूरज, त्यानंतर रिदेश आणि आता ओमकार आलेत. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि फलंदाज रन आउट. दुसरा धक्का ब्राह्मण करवले टीमला. नितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 19.
चांगली बॉलिंग. फटका जबरदस्त आहे राहुल पाटील यांच्या बॅटमधनं. मात्र पाणी आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 21. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे शेवटचे. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. ओमकारच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती. हाही डॉट चेंडू आहे. राहुल पाटील यांच्या बॅटमधनं फारसे मोठे फटके आलेत नाही. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 21. जबरदस्त बॉलिंग ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हीच तर खासियत आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीची. कमी वेळात उंच भरारी घेणारी वाहिनी आपण पाहतोय. तेजस भोयर त्यांची संपूर्ण टीमचं मी कौतुक करेल. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्यात आणि पहिला डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावात आपण पाहतोय 4 षटकामध्ये ब्राह्मण करवले संघ प्रथम बॅटिंग करत असताना 23 आणि आता 24 बॉलमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचा आहे तो बामाली टीमला. चला रोनव 11 नारायण आणि पिसिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लवकरात लवकर या. स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय अन्वित इंटरनेट सेवा मोफत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सौजन्य पिंटू गायकर. आणि दरवर्षी पिंटू गायकर यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा या क्रीडांमध्ये स्पर्धा होतात तेव्हा तेव्हा नेटची हॅलो 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 गेला ना हा मग जातो ना माहिती. हा बरोबर तू दादा. हॅलो हॅलो
हॅलो. सलामी जोडी मैदानात दाखल झालेली सूरज आणि पंकज. हॅलो. 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 पहिला चेंडू आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती सिंगल मिळाले. स्ट्राईक एंडला सूरज येत आहेत. तेजस. चांगला चेंडू होता. पंच वाईट चिकून करतायत. अवंताच्या स्वरूपात एक धाव मिळते. टार्गेट फारसं मोठं नाहीये. 24चं टार्गेट आहे. हॅलो. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजस. सूरजसाठी हा चेंडू आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग. 2 धावा इथे मिळाल्यात. LGY ट्रॉफी 2026. 24चं टार्गेट आहे. फारसं मोठं नाही आणि सुरुवात चांगली केली ती बामाली संघाने. आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर भगवंतदादा गोंदी यांचा संघ तुम्ही पाहतायत. बामाली संघ सुद्धा एक जबरदस्त संघ या विभागातील. टेनिस क्रिकेट असो, रबर बॉलमध्ये फारसा आम्ही पाहिलं नाही, मात्र टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच चर्चा राहिलेली आहे बामाली टीमची, बामाली गावाची. रियाज गावामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन आपण पाहतो माया गोंदी सुद्धा आहेत. भगवान गोंदी यांचे सुपुत्रांनी सातत्याने त्यांचा उल्लेख आम्ही जेव्हा जेव्हा समालोचन करतो, जेव्हा जेव्हा बामाली संघ खेळतो आणि ज्यावेळी पहिल्यांदाच अंडर-21 प्रीमियर लीग स्पर्धा आली होती, सर्वात जास्त बोली पंकज पावशेवरती लागली होती. त्यानंतर आपण अंडर-21 प्रीमियर लीग पहिल्यांदाच आपल्या विभागात पाहायला मिळाली होती. नीरज पाटील असतील त्यांचे संपूर्ण, ऋषी पाटील असतील देसाईचे, आणि एक चांगली संकल्पना अंडर-21च्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा, तिथून खेळाडू मोठ्या संघामध्ये खेळावे, हाच प्रयत्न त्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. याची सरांना तुम्ही पाहतायत पंचाच्या भूमिकेत. हा चांगला चेंडू होता. पंकजला थोडंसं शांत ठेवलं, कारण की असं वाटतंय 24 टार्गेट थोडंसं छोटं आहे, मात्र क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, खास करून पावसाळी क्रिकेट, हे टार्गेट छोटं नाही आहे. इथून डॉट बॉल आले आणि पावसामध्ये बॅटिंग करणं इतकं सोपं नाही आहे, मात्र पंकजचे प्रयत्न सुरू आहेत. राहुलभाई पाटील यांना तुम्ही पाहतायत सातत्याने महाराष्ट्रभर त्यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. जागृती 11 डोंबिवली, त्या संघाचे पुरस्कर्ते हरीश दादा पाटील असतील, राहुलभाई पाटील असतील, विशाल मात्रे असतील, आणि जागृती स्पोर्ट हे शॉप सुद्धा त्यांचं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि 2 त्यांच्या कन्या आपण पाहतोय, जागृती आणि क्रिशा, तिच्या नावाने सातत्याने राहुलभाई स्पर्धा आयोजित करताना येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जागृती चषक याच मैदानामध्ये ती स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीरसाठी बाईक्स सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर ऋषी भोईर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. 2 गाव एक संघ ही संकल्पना पाहायला मिळेल. हल्ली एक संघ होणं थोडंसं कडे. चला, रुनो 11 नारन आणि पिसिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. नाही, ओके, जीत काहीतरी माहिती देतीलच. चिन्मय पाटील येत आहेत. चिन्मय, स्वागत आहे आपलं. सागाव म्हटल्यानंतर एक डावखुरी आता जबरदस्त फलंदाज, त्यामुळे सागाव संघ कदाचित इन ॲक्शन मध्ये असेल. राहुलभाई बॉलिंग करण्यासाठी. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिले, कारण ज्यावेळी राहुलभाई बॅटिंग करत होते त्यांनाही माहिती आहे इथे बॅटिंग करणं इतकं सोपं नाही आहे. त्यामुळे 24 मी 30-35चा उल्लेख केला होता, मात्र अवघ्या 23 धावा झाल्या. पण इथूनही तुम्ही फाईट करू शकता. 6 झालेले आहेत, अजूनही 17 बॉलमध्ये 18 रन्स या मॅचमध्ये करायचे आहेत. पिंट्या जोशी आमच्यासोबत आहेत, एक चांगले समालोचक, चांगले स्कोरर आणि तितकेच चांगले क्रिकेटर. इथे मात्र चूक झाली आहे, जवळजवळ डॉट बॉल आला होता, तेजसने चूक केली आहे.
आणि पंकजचा कॉल आहे. 2 धावा बघा, जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्यात बाईकच्या स्वरूपात. एजे सरांना तुम्ही पाहतायत. आताच आपण उसाटणे इथे स्पर्धा पाहिली होती, तिथे एजे सरांना पाहिलं. उसाटणीची नाईट स्पर्धा जेव्हा जेव्हा आयोजित केली जाते आवर्जून एजे सरांना इन्व्हाइट केलं जातं. आणि एक चांगले ऑफिशियल पद्धत, स्वतः एक चांगले क्रिकेटर आहेत, चांगले क्युरेटर आहेत, खेळपट्टी सुद्धा ते चांगली बनवतात. पण राहुल भाई काय करतील, कारण ज्यावेळी डॉट बॉल येतो तेव्हा एक्स्ट्रेशन चूक. पण पावसाळी क्रिकेट आहे, बऱ्याच वेळा बॉल हातामध्ये बसत नाही. हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक टीपमध्ये. हलकीशी मिस फिल्डिंग झाली आहे. सूरजने कॉल दिलाय 2 धावांचा आणि 2 धावा इथे बेगाने पूर्ण केल्या जातात. आता बघायचं तिसरी पूर्ण होईल का. ही मजा असते पावसाळी क्रिकेट स्पर्धेची. हेच तर चित्र पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. जिथे 1 होती तिथे 2 घेतल्या, 2च्या 3 मध्ये रूपांतर झालं आणि 3 ने धावसंख्या पडकली. 11 धावा धापल कधी लागल्या. 13 धावांची अजूनही गरज आहे. अवधूत म्हात्रे सुद्धा चिन्मय यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. पुढच्या मॅच मध्ये सागाव संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना दिसेल. स्ट्राईक एंडला सूरज. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आल्यानंतर मात्र तेजस थोडेसे स्किट झाले. सलामीला सुद्धा आले होते तेजस. पहिलं षटक सुद्धा तेजसने टाकलं होतं आणि आता ते एस्टेक्सच्या भूमिकेत आहेत. साई नाहीये संघामध्ये, बरेचसे खेळाडू नाही आहेत. जागृती 11 ब्राह्मण करवले संघ आपण पाहतोय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 12 वरती आपल्याला पाहायला मिळते. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट क्रिएटिव्ह विथ क्वालिटी ही ओळख आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटची. इथे मात्र प्रयत्न करतायत पंकज, कारण की टेनिस आणि रबर भरपूर फरक आहे. आणि ज्या प्रकारे भगवंतांनी सुद्धा उल्लेख केला बघा, हातामध्ये चेंडू ठेवला, 2 धावा इथे पूर्ण झाल्या आहेत. कौतुक करेल मी पंकजचं. पंकजचा कॉल होता की 2 धावा होतील आणि झाल्यात. कारण क्रिकेटमध्ये एक रन्स मित्रांनो खूप महत्त्वाचे असते, ज्यावेळी चेसिंग कंपल्सरी असतं. 14 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. LGY ट्रॉफी 2026 जीत भुईर रुपेश यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ अन्वित इंटरनेट सेवा मोफत दरवर्षी वाकलनचे आमचे पिंटूदादा गायकर यांच्या माध्यमातून दिली जाते. जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्यात मग रेग्युलर असेल, 40+ असेल, बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली. आणि बघा एक्झॅक्टली काय करतोय ब्राह्मण करवले संघ. आता 2 पूर्ण झाले आहेत. बघायचे पंकज तिसरी घेत आहेत का, होईल. लेझी क्रिकेट 3 धावा पूर्ण झाल्यात. क्रिकेट असा खेळ आहे मित्रांनो, बॉल तुम्ही जेव्हा जेव्हा हातामध्ये ठेवाल. हल्लीचं क्रिकेट भरपूर फास्ट आहे. बाईकच्या स्वरूपात 3 धावा मिळाल्यात. 17 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावा अजूनही करायचे. तुम्हाला जितकं वाटते तितकं सोपं नाहीये. या धावा तुम्ही जर थांबवल्या असता तर 12 बॉल 12ही राहिल्या असत्या. चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाहीये पिंट्या सर, कारण बाईकच्या धावा जास्त आल्यात. जीत बुर्दुल आणि सागाव यानंतर. ओके चला, बुर्दुल आणि सागाव टीम सुद्धा इथे दाखल झालेली. बुर्दुल संघ 12 बॉलमध्ये 7ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, लक्षात घ्या. पावसाळी क्रिकेट म्हटल्यानंतर नेहमीच तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी टेनिसला ही रूल आपल्याला पाहायला मिळतो, चेसिंग कंपल्सरी. पण कल्याण डोंबिवली टेनिस क्रिकेट ज्यावेळी तुम्ही खेळता त्यावेळी अगोदर विकेट, त्यानंतर टॉस. मात्र पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळे कंपल्सरी चेसिंग असेल. जीत भुईरेला तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आतापर्यंत 23 बाईक ज्या खेळाडूने जिंकल्यात आपल्या करिअरमध्ये. 4 व्हीलर बाईक 4 व्हीलर म्हटल्यानंतर वाकलन गावाची चर्चा नेहमीच राहिलेली आहे. नयन आलेत बॉलिंग करण्यासाठी. हा चेंडू थर्डमॅनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. इथेही सिंगल मिळाली आहे. अजूनही 6 धावांची गरज आहे. तेजसने बऱ्याच वेळा चूक केली. हातामध्ये बॉल ठेवल्यानंतर 1चं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि खास करून या मॅचमध्ये बामाली संघाने बॉलिंग युनिट जर आपण पाहिली जबरदस्त पाहायला मिळाली. 4ही गोलंदाजाने जबरदस्त बॉलिंग केली, त्यामुळे अवघ्या 23 धावांवरती रोखलं ब्राह्मण करवले टीमला. आणि आता पाठलाग आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 झालेल्या, 6 धावा करायच्या आहेत. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हा चेंडू पडला तर खाली राहिलाय. सूरजला धाव घ्यायची नव्हती खरं तर, मात्र पंकज सांगतात की धावायचे. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. सूरज हेच सांगतात पंकजला की बॉल मला लागलाय. मात्र पंकज सांगतात हरकत नाही, धाव आपल्याला घ्यायची आहे. कारण बॅटने धावा फारशा येत नाहीत. ज्या काही धावा जास्त आल्या त्या लेग बाईच्या झाल्यात, बाईच्या आल्यात, त्यामुळे धाव घ्यायची आपल्याला. इथे मात्र फक्त दिशा दिली आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. स्कोर इज लेवल. मात्र कंपल्सरी चेसिंग आहे.
विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय. बामाली संघ आपण पाहतोय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा खूप चांगला उल्लेख मगाशी केला भगवंतांनी सुद्धा की पावसाळी क्रिकेट आहे, मजा घ्यायची आहे. हार जीत हा क्रिकेटचा भाग असतो, मात्र एन्जॉय लाईफ जगणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये. एका धावेची गरज आहे. क्या बात आहे. बघा रिव्हर्स घ्यायचा प्रयत्न होता पंकजचा, मात्र चेंडूनी बॅटचा संपर्क झाला नाही. यानंतर रुनव 11 नारायण आणि माफ करा बुर्दुल आणि सागावमध्ये मॅच होणार आहे. थोडीशी ॲडजस्टमेंट आहे. बुर्दुल संघ सुद्धा एक जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, लक्षात घ्या पंकज आणि सूरजच्या माहितीसाठी. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो एक एक धावेला भरपूर महत्व आहे. आणि इथे मात्र विजयाची धाव आली आणि पहिला सामना जिंकलाय तो बामाली संघाने. अभिनंदन, हार्ड लक ब्राह्मण करवले टीम. चांगली कामगिरी बघा. राहुल पाटील सुद्धा कौतुक करत असताना सूरज आणि पंकजचं. आणि हीच तर खेळाडू आम्ही नेहमीच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलेली आहे. माया गोंधळे सुद्धा इन ऍक्शन मध्ये होते. महाराष्ट्र चॅम्पियन सुद्धा आहेत आणि सातत्याने फिटनेस कडे त्यांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे महाराष्ट्र चॅम्पियनशिप सुद्धा त्यांनी पटकावली. अभिनंदन. बघा गाड्या 4 व्हीलर कोणी मैदानात आणू नका प्लीज. आणि जे यावेळी इथे प्रॅक्टिस करतात सकाळ संध्याकाळ त्यांनाही ही सूचना आहे, लक्षात घ्या. 4 व्हीलर कोणी मैदानात आणायचे नाहीये, जेणेकरून चिखल होतो आणि त्यामुळे खेळाडू खाली पडू शकतात, लक्षात घ्या. पाय स्किड होतो. रोहित भोईर सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी नेहमीच आपण चांगली पाहिली. मग आता वेदांत सुद्धा आहे बघा. वेदांत पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये आहेत. सागाव विरुद्ध बुर्दुलचे कॅप्टन आलेले आहेत. चला सागावचे कॅप्टन. रोहित छत्री कुठून आणली तुम्ही?